टॉप 5 मध्ये दाखल झालाय. आकर्षक अशी स्पर्धा पावसाळी रबर बॉलची स्पर्धा आहे, परंतु पावसाने मोठी दांडी मारले. ती दांडी जास्त मारू नये त्याने, कारण एवढी गरमी आहे. पाऊस पडला तर रबर बॉलला पण मजा आहे. पाऊस नाही पडला तर बॉलरला जाऊन विचारा त्याचं दुःख किती आहे. जेव्हा पाऊस पडतो तेव्हा बॉलरला थोडंफार, आणि खास करून जे खेळतात फिल्डिंग ठीक आहे, परंतु बॅटिंग बॉलिंग 5वा 6वा बॉल बाउन्सर टाकायला किती ताकद लागते या उन्हात. त्या गोलंदाजाला पण जाऊन विचारा किती जिकरीने तो बॉल टाकावा लागतो. 5वा आणि 6वा बॉल या उन्हामध्ये जर का त्यांना बाउन्सर किंवा यॉर्कर टाकायचं असेल तर सोपं काम नाही आहे क्रिकेट खेळणं. एवढं ऊन लागतंय, परंतु तरीसुद्धा क्रिकेटवरती असलेलं प्रेम, फॉर्मॅट बदलतात. या क्रीडांगणावरती मगाशी संयम सरांनी देखील उल्लेख केला. हे क्रीडांगण असं आहे ज्यांनी बऱ्याच जणांना स्वप्न दाखवलं क्रिकेटचं. पनवेल उरणचं मोठं घमासान युद्ध या क्रीडांगणावरती आपण पाहिलं. पनवेल उरण प्रीमियर लीगची स्पर्धा संपन्न होताना पाहिली, आणि आता मयूर स्मृती गावठाण ही स्पर्धा. सलामीची जोडी मैदानात दाखल झाले, जे नाबाद आहेत सध्या तरी या स्पर्धेमध्ये. चॅम्बो अर्धशतक आणि साहिल सावंत 8 बॉल 22 पहिल्या मॅचमध्ये खेळला होता, आणि पहिलं षटक घेऊन आला गोलंदाज चैतन्य पाटील टाकीगाव. जासई संघासाठी आयकॉन प्लेयर, आणि बोर्ले संघासाठी आयकॉन प्लेयर आहे तो साहिल सावंत, आणि बोर्ले संघाकडे तिसरा पण आयकॉन आहे अशी माहिती आम्हाला मिळाली. हा मिस्टर पुढचं समजले असतील सगळेजण. तर चला मॅचला सुरुवात करूया. 4 षटकांचा सामना असेल. पहिला बॉल समोर चॅम्बो. कदाचित असं वाटतंय की बॅट लागले. 1 बाउन्सरचा इशारा. चैतन्य पाटीलने बाउन्सरने सुरुवात केली. पहिला चेंडू निर्धाव. सेकंड राऊंडची मॅच आहे. यानंतरची जी लढत आहे दोन्ही संघांनी तयारीत राहत टॉस करण्यासाठी. युबी स्पोर्ट्स मुरुड हा संघ मात्र काल क्वालिफाय झाला टॉप 5 ला, आणि आता सेकंड राऊंडची फर्स्ट मॅच. तो पाटला केला चेंडूच्या ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू चैतन्य पाटीलचा. रबर बॉल रायगड प्रीमियर लीग रबर बॉलचं सीझन 2 पण येत आहे, परंतु सीझन फर्स्टचा प्लेअर ऑफ द टॉर्नामेंट चैतन्य पाटील सध्या गोलंदाजी करत असताना. साहिल सावंत मुंबईचा प्लेयर आहे, आयकॉन प्लेयर. समोर लॉफ केलाय. व्हॉट अ ग्रेट शॉट बाय साहिल सावंत. काय हँड आय कोऑर्डिनेशन आहे, काय टायमिंग जुळवलंय ते साहिल सावंतने. सावंतचा षटकार. हे पाटीलच्या विरोधात सावंतचा षटकार, आणि या 6 धाव्याने स्कोर जाऊन पोहोचलाय तो. 7 वरती बॅटची कडा घेतले. मागे चालला बॉल. मागचे प्लेयर आता थोडे चार्जअप केलेत, कारण मगाशी मागे थोड्या चुका झाल्या होत्या. सेकंड मॅचचा विजयी संघ आहे तो जासई संघ, आणि पहिल्या मॅचमध्ये विजेता ठरला होता 24 लाईव्ह इव्हेंट्स बोर्ले. या 2 संघादरम्यान सेकंड राऊंडची फर्स्ट मॅच. आजच्या दिवसातील तिसरा सामना. पंच इथे व्हाईट बॉल घोषित करतायत. चला पंचांचा निर्णय जो काय असेल तो मान्य करावा खेळाडूंनी पण. तर पंच इथे व्हाईट बॉल घोषित करतायत. चला साईश मॅच चालू करा. जो आता पंचांचा निर्णय. चैतन्य मॅच चालू करा पटकन, कारण
चला, पंचांचा निर्णय आता अंतिम असेल. खेळाडूंनी कॉपरेट करा, कारण तुम्हाला पण ठाऊक आहे स्पर्धा आहे शेवटी. हा पंचांचा निर्णय. चला साईश, चला आता निर्णय आलाय. संयम, आपण मॅच चालू करा पटकन. शेवटी क्रिकेट एक दिलेला निर्णय आणि त्याचा सन्मान करणं हे पण खेळाडूंचं काम आहे. तर हा वाईट बॉल आहे, पंचांचा निर्णय आलाय. धन्यवाद. मॅच पुन्हा एकदा चालू होते. धावा झाल्यात त्या 9. प्रफुल्ल पाटील चॅम्बो सध्या बॅटिंग करतोय. 9 धावा धाव फलकावरती आहेत. ओ, पुन्हा कव्हरच्या दिशेने हा फटका खेचलाय. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला. चॅम्बोच्या बॅटमधून चौकार. या चौकाराने धाव फलक जाऊन पोहोचलेला आता 13 वरती. चांगली सुरुवात 24 ला इव्हेंट्स बोर्ले संघाकडून. आणि आता मात्र बॅटची कडा आणि चैतन्य पाटीलने विकेट घेतले. ते चॅम्बोचे फलंदाज बाद. यानंतरची लढत असेल चॅलेंजर चिर्ले विरोधात दिघोडे. तर दोन्ही टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट आहे की टॉस करण्यासाठी आपण सज्ज राहा. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. शेवटच्या चेंडूवरती चैतन्य पाटीलने बाद केलं प्रफुल्ल पाटील अर्थातच चॅम्बोला. मोठा धक्का, कारण थोडी कॉन्ट्रावर्सी बरंच काही झालं आणि पंचांनी शेवटी व्हाईट बॉल घोषित केला. त्यानंतरचा चेंडू आला तो चौकार आणि शेवटच्या बॉलवरती चैतन्यने घेतले विकेट ती प्रफुल्ल पाटीलची. सेकंड ओव्हरमध्ये मागच्या मॅचचा गेम चेंजर बॉलर अर्थातच संयम मात्रे. कारण पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या, त्या धावा रोखण्याचं काम कोणी केलं आणि विकेट घेण्याचं काम कोणी केलं असेल. मला असं वाटतं संयमने पहिल्याच बॉलवरती विकेट घेतली होती मनीष खुटलेची आणि तिथेच तो सामना टर्न झाला. कारण धावा थांबल्या. शेवटी आक्रमण झालं जयेशकडून, परंतु थोडा उशीर झाला होता. 6 बॉल 34ची मॅच काढणं सोपं काम नाहीये. समोर साहिल सावंत. हो, बॉल पाक एक चांगला गोलंदाज आहे आणि खास करून साईश पण विचारतोय साईलला बॉल तर जास्त लागला नाही ना. हे शेवटी स्पोर्ट्समन स्पिरिट आहे. एकमेकांच्या विरोधात जरी खेळत असले तरी सुद्धा कधी कधी ओपन अप क्रिकेटमध्ये एकमेकांच्या साथीला खेळावं लागतं आणि हा क्रिकेटचा खेळ आहे. पहिला चेंडू निर्धाव टाकलाय गोलंदाज संयम मात्रेने. चांगला गोलंदाज आहे जासईचा. अखूट टप्प्याचा बॉल सहज पूल केला. मागे चाललाय चेंडू. फक्त एकच धाव. धावा रोखतो संयम, यात अजिबात शंका नाही. टेनिस बॉल असू दे, रबर बॉल असू दे. खरं तर रबर बॉलपेक्षाही टेनिस बॉल फिरवण्यामध्ये माहीर असलेला हा संयम कशा पद्धतीने हँडल करतोय सिच्युएशन. कारण पाऊस नाहीये, खेळपट्टी साथ देणार नाही बॉल फिरवायला. सचिन मोरे बिट्टू. हो, पुन्हा टप्पा थोडा मागे ठेवला. वेग होता सायापासून. हा थोडा चेंडू दूर. बॉल चाललाय फाईन लेगला. तत्पूर्वी 2 धावा इथे घेतल्या. पहिल्या मॅच मध्ये धावांचा पाऊस आपण पाहिला होता. चॅम्बो आणि त्याचबरोबर साहिलने 81 धावा कुठल्या होत्या 4 ओव्हरमध्ये. आणि आता पहिल्या ओव्हरमध्ये धावा चैतन्यने लास्ट बॉल वरती विकेट घेतली. 13 आले आणि आता 3 बॉलमध्ये संयम मात्रेने फलंदाजांना संयम बांधण्यास मात्र ते भाग पाडले. फक्त 3च दिल्यात. सोपं काम नाहीये पाऊस पडत नसताना इतकी चांगली गोलंदाजी करणं. दोन्ही. फुल टॉस. समोर ड्राईव्ह केलाय. चांगली फिल्डिंग करण मडवीकडून. फक्त एकच धाव. 4 बॉल 4 धावा दिल्यात. थोडं लेझी क्रिकेट, परंतु एकच धाव. एकूण धावसंख्या ती 17.
जसा पावसाचा इथे दुष्काळ पडलाय तसं धावांचाही आता दुष्काळच पडला म्हणावा लागेल. 4 बॉलमध्ये एकही फटका आलेला नाहीये, मोठा फटका, आणि तो दिला नाही संयम मात्रेने. चांगली गोलंदाजी, पुन्हा गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता, चैतन्याच्या दिशेने स्ट्रोक. फक्त एकच धाव, 5 बॉलमध्ये 5च धावा दिल्यात. किफायतशीर गोलंदाजी. रबर बॉलमध्ये पाऊस पडत नसताना गोलंदाजांसाठी काही नसतं. शेवटी स्वतःवरती विश्वास दाखवत केलेली संयमने गोलंदाजी अफलातून राहिले. लास्ट बॉल, 5 बॉल 5च दिल्यात संयमने. पुन्हा बॉल वळवलाय फाईन लेगला, क्षेत्ररक्षक आहे आणि त्याला देखील चकवा दिलाय. बॉल चाललाय सीमारेषा पार. शेवटच्या बॉलवरती येतोय तो चौकार. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाल्यात. संयम मात्रेच्या विरोधात धावा आल्या त्या अवघ्या 9. पहिल्या ओव्हरमध्ये 13, टोटल झाल्यात 22, 22. ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 22 धावा आहेत धावफलकावरती. 24 लाईव्ह इव्हेंट्स बोरले संघाच्या, त्यांच्या विरोधात जासई संघ. नेक्स्ट मॅच चिरले आणि त्यांच्या विरोधात दिगोडे. दोन्ही टीम कॅप्टन रिपोर्ट करा टॉस करण्यासाठी. अंडर 25चा आजचा लॉट्स आहे आणि त्यामध्ये 2 आयकॉन आहेत. 24 लाईव्ह इव्हेंट्स या यूट्यूब चॅनलवरती स्पर्धा लाईव्ह चालू आहे. मी सुरुवातीलाच म्हटलं की 24 लाईव्हची टीम 1 किंवा 2 मे पासून ती इकडेच येते याच क्रीडांगणावरती, कारण गेल्या मेच्या सुरुवातीपासून आतापर्यंत सर्वाधिक मॅचेस या क्रीडानगरीमध्ये झाल्यात. साहिलच्या बॅटची कडा घेऊन मागे चाललाय बॉल. धावा करणं गरजेचं आहे. दोन्ही आयकॉन सध्या मैदानात. एक नेरेचा आहे सचिन मोरे आणि दुसरा आहे तो मुंबईचा साहिल सावंत, आणि गोलंदाजीसाठी आलाय तो तन्मय ठाकूर. 23 धावा झाल्यात. 23. पहिल्या ओव्हरमध्ये 13, दुसऱ्या ओव्हरमध्ये 9 आणि आता पहिल्याच बॉलवरती सिंगल. धावा करायला लागतील, 60-65 पर्यंत धावा न्यायला लागतील तर मजा येईल. सेकंड राऊंडची मॅच आहे. दोन्ही संघाने एका संघाला पराभूत केलंय. बॉल चालला मागे, फाईन लेगला, प्रोटेक्शन आहे. चांगली फिल्डिंग. असं वाटलं की निघालाय चेंडू, परंतु शेवटच्या क्षणी बरोबर अडवला. आणखी एक सिंगल. 24 धावा. 24. साहिलला आता बॅटिंग करावीच लागेल, कारण या मॅचमध्ये त्याचा साथीदार तंबूत परतलाय, ज्याच्या साथीने त्याने पहिल्या मॅचमध्ये 81 धावा कुठल्या होत्या, त्या देखील बिनबाद. 24 धावा. काय वेग आहे पहा तन्मय ठाकूरकडे. फिरायला वेळ देत नाहीये, कारण बहुतांश आपण पाहतो फाईन लेग, स्क्वेअर लेगची बाउंड्री, मिड विकेटची बाउंड्री टार्गेट केली जाते. फाईन लेग, स्क्वेअर लेग मध्ये मारायला थोडं फिरलं पाहिजे, परंतु फिरायला वेळ देत नाहीये फलंदाजाला फिरून मारण्यासाठी, आणि तन्मय ठाकूरचा वेग इथे कामी येतोय. 3 बॉलमध्ये फक्त 2 दिल्यात. दोन्ही जासईचे गोलंदाज चैतन्यने धावा दिल्या 13, संयम मात्रेने धावा दिल्या 9, आणि आता 3 बॉलमध्ये 3 दिल्यात तन्मय ठाकूरने. आणि पुन्हा बॉल मागे चाललाय. 4 बॉलमध्ये 3च दिल्या होत्या आणि आता हा देखील 5व्या बॉलमध्ये मला असं वाटतंय साहिलला बॉल इथे वेगाने लागलाय. जास्त दुखापत नसावी.
सावलीतच घ्या. खेळ म्हटल्यानंतर इजा, परंतु त्या इजा होऊ नये. एकमेकांच्या जरी विरोधात खेळत असले तरी सुद्धा कोणत्याही खेळाडूला इजा होऊ नये ही प्रत्येक खेळाडूची इच्छा असते, प्रेक्षकाची देखील इच्छा असते. चला तर मॅचला होते सुरुवात. साहिल सावंत मला असं वाटतं इंज्युअर्ड होतो आणि बाहेर येतोय. रिषभ नवीन फलंदाज. 24 झाल्यात. तन्मय ठाकूरने त्याचा वेग इथे दाखवलाय, जासईचा वेग त्याने दाखवलाय. दोन्ही जासईचे गोलंदाज दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकात कामी आलेत जासई टीमसाठी. रिषभ पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, डाऊन द ग्राउंड मारण्याचा प्रयत्न. बॉल थर्डमॅनला चालला वेगाने. रिषभने ते धावा घेतल्यात त्या 2 आणि तन्मय ठाकूरने या षटकात फक्त धावा दिल्या त्या आत्तापर्यंत 4. आत्तापर्यंत 4 दिल्यात, 2 सिंगल आणि त्याचबरोबर 1 डबल. चांगली गोलंदाजी. 5 बॉलमध्ये 5 दिल्या होत्या संयमने. शेवटच्या बॉलवरती चौकार आला होता. पाहूया तन्मय ठाकूर फिनिश चांगला करेल का. हो, चांगला बॉल. मागच्याही मॅचमध्ये शेवटचा बॉल हाफ ट्रॅकर तोही वेगाने टाकला होता तन्मय ठाकूरने आणि या मॅचमध्ये देखील. कारण तेव्हा इक्वेशन मला असं वाटतं 7 बॉल 34चं होतं आणि तिथे डॉट बॉल आल्यानंतर आणखी एक प्रेशर तयार झाला आणि आता धावा आहेत त्या 26-26 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. बरीच डिमांड चालू आहे की साईश म्हात्रेने गोलंदाजी करावी. परंतु सर्वांना ठाऊक आहे, बरेच प्रेक्षकांना पण ठाऊक आहे की पावसाळी बहुतांशी साईश गोलंदाजी करत नाही. पाहूया आता. शेवटी मला असं वाटते नवीन गोलंदाज नितीन. जासईकडे आहेत गोलंदाज, यात अजिबात शंका नाही. बरीच टोपण नावं असतात खेळाडूंना, परंतु चिरले आणि दिगोडे दोन्ही टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट आहे की आपण टॉस करण्यासाठी त्वरित या, लवकरात लवकर या, कारण आता इनिंग ब्रेक पण होईल. मला असं वाटतं कॅप्टन येत आहेत. 26 झाल्या 26. प्रत्येकाला पावसाची प्रतीक्षा आहे. पाऊस केव्हा पडेल. सकाळी थोडा थोडा पडला पनवेलमध्ये, परंतु तो दीर्घकाळ पडायला हवा. 1 2 3 दिवस पाऊस पडत राहिला तरच गारवा येईल. अन्यथा एवढी गरमी आहे की उभा उभा माणूस पण सुकून जाईल. यावर्षी तर रेकॉर्ड ब्रेक गरमी आहे. गेल्या वर्षी संयम सर म्हणाले की लवकरच पाऊस पडला होता. मी 12 तारखेला होतो, 12 तारखेलाच पाऊस पडला होता खाली कोल्हापूरमध्ये. तेव्हापासून जी सुरुवात झाली, 21 का 22 तारखेला आमच्या कर्जतला पूर आला होता गेल्या वर्षी. आणि यंदाच्या वर्षी पावसाची वाट पाहतो आपण. फुल टॉस. बिट्टूचं आक्रमण. बॉल लॉंग ऑन सीमारेषा पार. षटकार. बिट्टूचं पण टायमिंग भारी आणि डीजे मास्टरचं पण टायमिंग भारी आहे. जसा तिकडून विमान उडाला तसा इकडून आवाजही तसाच डीजे झाला. षटकार मारलाय. हवाई हल्ला सचिन मोरे बिट्टूच्या बॅटमधून. 32 धावा. हा करण मडवीची सेना आमच्या स्टेज समोरून जाते. करण मडवी जिथे जिथे खेळेल तिथे तिथे ते पोहोचतात. टोटल जाऊन पोहोचले आता 33 वरती. 33. बॉलिंग करतोय नितीन. बिट्टू कडून अपेक्षा आहेत. आयकॉन प्लेअर आहे. हो, ऑन साइडला वळवलाय बॉल. गॅप मोठी आहे. चैतन्य प्रयत्न करतोय परंतु बॉल सीमारेषा पार. बिट्टूचा वार. चौकार. हा जोरदार आक्रमण शेवटच्या षटकात. पहिल्याच ओव्हरच्या शेवटच्या बॉलवरती चैतन्य पाटीलने चांबोची विकेट घेतली. धावा थांबल्या होत्या. संयम मात्रेने फक्त 9 दिल्या. तन्मय ठाकूरने तर चमत्कारच केला, फक्त 4 दिल्या.
आणि आता नितीनच्या पहिल्याच 2 चेंडूंवरती धावा आल्या, त्या 11 टोटल जाऊन पोहोचले, ते आता 37 वरती 37. नेक्स्ट मॅच चिरले आणि दिगोडे दोन्ही कॅप्टन टॉस करण्यासाठी उपस्थित राहा. लास्ट ओव्हर, 4 षटकांचा सामना, सेकंड राऊंड. ऑन साइडला, व्हाट अ ग्रेट शॉट बाय सचिन मोरे, बिट्टू ऑन फायर, सिक्सर. अंडर 25चा 43 धावा झालेल्या आहेत. अंडर 25चा आज लॉट्स आहे, परंतु 2 आयकॉन आहेत या लॉट्स मध्ये. अनिकेतजी घरत सावरकरचे अण्णा यांच्या वतीने मात्र इथे शुभेच्छा येत आहेत, त्यांचे मनापासून स्वागत आहे. ओ फटका इथे फसलाय, विकेट हवी आहे नितीनला आणि ते कॅच घेतोय तो मात्र नितीन. शेवटी त्याने विकेट घेतले, ती सचिन मोरे बिट्टू बाद. धाव संख्या 43. थोडा अतिरिक्त बाउन्स आणि त्यामुळे सचिन मोरे बिट्टूची विकेट. 43 धावा, शेवटचे 2 चेंडू शिल्लक. चिरले आणि दिघोडे दोन्ही कॅप्टन लवकरात लवकर आपण या. लास्ट ओव्हर, 2 बॉल बाकी आहेत. अक्षय पाटील नवीन फलंदाज, 55-56 तर पाहिजे, त्यासाठी आक्रमण करावं लागेल शेवटच्या 2 बॉलवर. हो, प्रयत्न करतो अक्षय पाटील, थोडा वेगाने चेंडू आला करण मडवीच्या दिशेने हा बॉल, आणि करण मडवीच्याच मागे त्याची सेना पण आहे. सिंगलने स्कोर 44 झाला, 44. लास्ट बॉल, स्मिथ टकले त्या कॅप्टन आहे, आयुष त्या सेनेचा कॅप्टन आहे. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता नितीनने, शेवटी का होईना परंतु चांगले चेंडू टाकले. सचिन मोरे बिट्टू बाद झाल्यानंतर मात्र धावा थांबवल्या त्या नितीनने. शेवटच्या बॉलवरती आले ती फक्त एक सिंगल, स्कोर झाला तो 45 आणि धावा करायचे 46. बॅटिंग करत असताना 24 लाईव्ह इव्हेंट्स बोर्ले संघाच्या आणि जासई संघाला 24 बॉलमध्ये 46 धावांचा पाठलाग करायचे.
24 चेंडू आणि 46 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे तो जासई संघाला 24 लाईव्ह इव्हेंट्स बोर्लेच्या विरोधात. सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. राधे एंटरप्राइजेस चिर्लेसह हे क्रीडा नगरी, सुसज्ज अशी क्रीडा नगरी, ज्या क्रीडा नगरीमध्ये अनेक मोठमोठ्या स्पर्धा आपण अनुभवल्यात आणि आता मयूर स्मृती गावठाण ही स्पर्धा इथे संपन्न होत असताना आजचा दुसरा दिवस या स्पर्धेचा. एकूण 5 दिवसांची ही स्पर्धा आहे. काल युबी स्पोर्ट्स मुरुड हा संघ टॉप 5 मध्ये दाखल झाला आहे. आजचा हा दुसरा दिवस आहे. मला असं वाटतं उद्या ग्रामीणचे संघ खेळत आहेत आणि उद्या आयकॉनची एक मोठी रेलचेल पाहायला मिळेल. मोठमोठी नावं आहेत, येतील नाही येतील ठाऊक नाही, परंतु जर का आली तर उद्या या क्रीडा नगरीमध्ये पुन्हा एकदा गर्दी आणि गर्दीच पाहायला मिळेल. शेवटी वलय असतं आणि सध्या इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये देखील बऱ्याच चर्चा चालू आहेत की मोठमोठे स्टार बाजूला गेल्यानंतर क्रीडा नगरीमध्ये टेस्ट मॅच पाहायला एकही प्रेक्षक नाही, परंतु तिकडे पान बार पान मसाला ते पण बंद केलं पाहिजे. तर चला चर्चा आपण थांबूया, मॅचकडे जाऊया. 24 बॉल 46 ची गरज. हो, पहिलाच बॉल सचिन मोरे, बिट्टू वळण घेतोय परंतु इथे व्हाईट बॉल. व्हाईट बॉलने सुरुवात केली. करण मडवी सुपरस्टार आहे उरणचा, गावठाणचा. वेगवान बॉल, हे व्हेरिएशन आहेत. पहिला चेंडू पहा, बाहेर काढण्याचा प्रयत्न आणि आपण व्हाईट बॉल घोषित करतायत. बॅक टू बॅक 2 व्हाईट बॉल, 46 डिफेंड करायचे आहेत. मागच्या मॅचमध्ये बिट्टूने फक्त 4 दिल्या होत्या. सुरुवात चांगली करून दिली होती. या मॅचमध्ये सुरुवातीचे 2 चेंडू वाईट टाकलेत. बिट्टूला पण ठाऊक आहे की या मॅचमध्ये आपल्याला कमबॅक करायचं असेल तर करण मडवीची विकेट, साईची विकेट, चैतन्य पाटील देखील डगआउटमध्ये, जासईचे पण चांगले चांगले फलंदाज आहेत, परंतु या टीम सर्व अंडर 25 आहेत. काय बॉलिंग चालू आहे पहा बिट्टूची. 3ही चेंडू संपर्क झालेला नाहीये. त्यामधील 2 चेंडू व्हाईट बॉल होते. हा चेंडू निर्धाव मात्र टाकलाय सचिन मोरेने. हात खुले करून देत नाहीये करण मडवीला. नेरेचा एक आकर्षक असा ऑलराऊंडर. हो, धीम्या गतीचा बॉल, मागे मागे मिस्टर बाम आणि बामच्या वरतून बॉल सीमारेषा पार, चौकार. हाफ ट्रॅकर बॉल पुल करण्याचा प्रयत्न कार्पेटच्या सहाय्याने निघाला. मिड विकेटला खराब फिल्डिंग आणि आता 2 धावा इथे जोडल्या जातील. सचिन मोरे प्रयत्न चांगले करतोय परंतु फिल्डर साथ देत नाहीये. दुहेरी धाव आणि या दुहेरी धाव संख्येने स्कोर झालाय तो 8. पाठलाग चालू आहे 46 धाव संख्येचा 46. करण मडवी असताना हे टार्गेट सोपं आहे. काय भन्नाट गोलंदाजी करतोय बिट्टू. पनवेल विरोधात उरण, गावठाण विरोधात नेरे, बोरले विरोधात जासई सध्याच्या घडीला मैदानात लढत चालू आहे. कारण गावठाणचा प्लेअर आहे तो करण आयकॉन प्लेअर म्हणून खेळतोय जासईमधून आणि नेरेचा सचिन मोरे खेळतोय बोरले संघाकडून. हा हाफ ट्रॅकर बॉल आहे, फाईन लेगला खेचलाय. बॉल आता थांबणार नाही, जाईल सीमारेषा पार, चौकार. बारा झाल्यात. सुरुवातीचे 4 चेंडू कुठेही संपर्क नव्हता बॅट आणि चेंडूचा, असं वाटलं सचिन मोरे हावी ठरतोय, परंतु शेवटी करण मडवीने इथे बाजी मारले. आतापर्यंत 12 धावा आल्यात. शेवटचा चेंडू बाकी आहे. पुन्हा फिरवला चेंडू. पंच इथे व्हाईट बॉल घोषित करतायत. धावसंख्या 13, लॉस ऑफ 0 विकेट. अशा धावा येत राहिल्या तर हा सामना खुला होऊन जाईल. आयकॉन प्लेअर कडून अपेक्षा, साहिल सावंतला थोडी इजा झाली, तो मैदानातून बाहेर गेला बॅटिंग करत असताना. फेकून दिला बॉल करण मडवीने. मिड विकेट सीमारेषा पार. वाऱ्याच्या विरोधात मारलेला तडाखेबंद करण मडवीचा षटकार.
हो, थँक्यू. तर पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला. धावा झाल्या तर 19. दिगोडे संघाने टॉस जिंकला आणि त्यांचा निर्णय, दिगोडे संघ आपला निर्णय काय? बॉलिंग. बॉलिंग, यस. तर बॅटिंग करायचे चिरले संघाला तयारीत राहा. पहिल्याच ओव्हरमध्ये 19 कुठल्यात. आता विजयासाठी दावा करायचे त्या 27. 18 बॉल 27 धावांची गरज. साईश मात्रे आलाय, सिंगल घेईल यात अजिबात शंका नाही. करण मडवीला स्ट्रायकर एंडला आणण्याचा प्रयत्न करणार. शुभम आलाय सेकंड ओव्हरमध्ये. चांगली बॉलिंग केली होती शुभमने पण मागच्या मॅचमध्ये. थोडा कॉन्फिडन्स लूज झालाय परंतु तो चार्जअप करावा लागेल. त्यासाठी विकेट घेणं गरजेचं आहे. सध्याच्या घडीला 24 लाईव्ह इव्हेंट्स बोर्ले संघाला मॅचमध्ये यायचं असेल तर करण मडवीची विकेट घ्यावी लागेल. 20 धावा झाल्यात, 26 करायचे आहेत. चेंडू शिल्लक येते 17. 17 बॉल 26 धावांची गरज. हाफ ट्रॅकर बॉल सहज फेकलाय, तो मात्र स्क्वेअर लेगला. 6 धावांसाठी करण मडवीच्या बॅटमधून षटकार. चला चेंडू द्या पटकन. आणि या 6 धाव्याने स्कोर जाऊन पोहोचलाय 26 वरती. 26. फक्त आता 20 धावांची गरज आहे. हा सामना पुरता खुला केला एकट्या करण मडवीने. पहिल्याच मॅचमध्ये चांबो आणि साहिल सावंतने नाबाद 81 धावा कुठल्या होत्या, परंतु या मॅचमध्ये चैतन्य पाटीलने विकेट घेतली चांबोची. साहिल सावंत दुखापतग्रस्त झाला, त्याच्या अगदी डोळ्याच्या नजदीक चेंडू लागला, त्यामुळे जास्त काही धावा झाल्याच नाहीत आणि त्याचा पाठलाग सहजपणे करण करतोय. पुन्हा गॅप शोधले आणि तोही पॅरलल स्ट्रोक. क्या बात है. करण मडवीचा सलग दुसरा षटकार. वन साइड हिरो ठरतोय सध्याच्या घडीला करण मडवी. काय बॅटिंग त्याने केले. मागच्या मॅचमध्ये 40च्या वरती त्याने धावा केल्या होत्या. ओ पायात बॉल चांगला टाकलाय शुभमने. गरज आहे या चेंडूंची. डॉट बॉल. इक्वेशन 32 झाल्या, 14च पाहिजेत. या अचूक टप्प्यावरती बॉल टाकल्यानंतर फलंदाजांकडे एकच पर्याय उरतो, तो म्हणजे सन्मान, आणि तो सन्मान दाखवला करण मडवीने. सहजरित्या लांब लचक षटकार मारतोय करण मडवी. षटकार. पहिल्या इनिंगचा आपण विचार केला तर संयम मात्रेने फक्त 9 दिल्या आणि तिसरा गोलंदाज त्याने फक्त 4 का 5च दिल्या. 4च दिल्या. अफलातून गोलंदाजी त्याने केली. ओ फुलटॉस बॉल. सलग सलग म्हणता येणार नाही, परंतु 4 षटकार या ओव्हरमध्ये खेचलेत करण मडवीने आतापर्यंत आणि हा सामना पुरता खुला करून टाकलाय. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या झाली ती 44 आणि आता फक्त 2 करायचे. फक्त 2 धावांची गरज आहे. करण मडवी मात्र स्ट्रायकर एंडला येतोय. सिंगलने स्कोर लेवल 45. फक्त 1 करायचे आता. आणि हा विजयी षटकार करण मडवीच्या बॅटमधून. तर सामना विजयी झालाय. जासई संघ अभिनंदन. या मॅचमध्ये करण मडवीने भरपूर धावा केल्यात, परंतु मॅन ऑफ द मॅच जाते ती तन्मय ठाकूरला.
ज्याने फक्त 4च धावा दिल्या, तन्मय ठाकूर मॅन ऑफ द मॅच. करण मडवीने आक्रमक फलंदाजी केली, यात अजिबात शंका नाही, परंतु मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय तो तन्मय ठाकूर, ज्याने फक्त 4च धावा दिल्या. चला, दिगोडे संघ फिल्डिंग करून घ्या आणि चिरले संघाला बॅटिंग करायचे. जशी मॅचला सुरुवात होईल या आपण ऐकूया पुन्हा एकदा संयम सरांना कॉमेंट्री बॉक्समध्ये. हार्ड लक चांबो, हार्ड लक 24 लाईव्ह इव्हेंट्स.